हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू यश कम्प्युटर्स. आजच्या सेशनमध्ये आज आपण पाहणार आहोत टॅलीचे इंट्रोडक्शन, टॅलीचे वेगवेगळे व्हर्जन्स, टॅलीमध्ये कंपनी कशा पद्धतीने क्रिएट केली जाते आणि कंपनीचे वेगवेगळे ऑपरेशन्स. टॅली एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे की ज्याचा यूज बिझनेसमध्ये केला जातो. जर सपोज आपण एखादा बिझनेस ऑपरेट करतोय, मग त्या बिझनेसमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात त्या ट्रान्झॅक्शनचे एंट्रीज करण्यासाठी म्हणजे कम्प्युटराइज अकाउंटिंग करण्यासाठी आपण टॅली हे सॉफ्टवेअर यूज करतो. पूर्वी मॅन्युअली अकाउंटिंग केलं जायचं, आता आपण कम्प्युटराइज अकाउंटिंग करतो. मग ते कशा पद्धतीने प्रॅक्टिकली कम्प्युटर अकाउंटिंग केलं जातं टॅली ERP9 या सॉफ्टवेअरमध्ये. मॅन्युअल आणि कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये फरक काय आहे? मॅन्युअल म्हणजे सगळं रिटर्न असायचं किंवा सगळं लिखित स्वरूपामध्ये असायचं की ज्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करणं हार्ड जायचं किंवा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ जायचा. पण हे जे काही कम्प्युटराइज अकाउंटिंग आहे जे आपण टॅली सॉफ्टवेअर थ्रू करतो, त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन्स करणं इझी जातं. बिना चुकता आपण एंट्रीज करू शकतो आणि ह्याच्यामध्ये आपला वेळही वाचतो. टॅली हे एक लोकप्रिय सॉफ्टवेअर जास्तीत जास्त वापरलं जाणार आहे, इंडियामध्ये जास्तीत जास्त वापरलं जाणार आहे किंवा अदर कंट्रीजमध्ये सुद्धा अकाउंटिंगसाठी टॅली या सॉफ्टवेअरचा यूज केला जातो. टॅली हे एक सेंट्रलाइज ॲप्लिकेशन आहे. टॅली या सॉफ्टवेअरचा शोध इंडियाची कंपनी टॅली सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने लावला. जसं तुम्हाला माहीत असेल, विंडोजचा शोध हा मायक्रोसॉफ्टने लावलेला आहे. टॅलीचा यूज वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. फायनान्स मॅनेजमेंटमध्ये टॅली यूज केला जातं, पेरोल मॅनेजमेंटसाठी टॅलीचा यूज होतो, ब्रांच मॅनेजमेंट, रिपोर्ट जनरेट करण्यासाठी आपण टॅलीचा यूज करतो. अकाउंटिंग मेन पर्पज आहे, अकाउंटिंग करण्यासाठी आपण टॅली वापरतो. इन्व्हेंटरी, त्यानंतर इनव्हॉइसिंग, सेल्स परचेस या सगळ्या कारणांसाठी टॅलीचा यूज केला जातो. नेक्स्ट आपण पाहणार आहोत टॅलीचे व्हर्जन्स. टॅलीचे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत. व्हर्जन्स मीन्स व्हॉट? ॲडिशन. टॅली सुरुवातीचं जे व्हर्जन होतं तुम्ही पाहू शकता, सुरुवातीचं जे व्हर्जन होतं ते होतं टॅली 4.0, ज्याचा पिरियड होता 1988 ते 1989. या पिरियडमध्ये टॅलीचं 4.0 हे व्हर्जन यूज केलं जायचं, जे फक्त अकाउंटिंगसाठी किंवा फक्त अकाउंट्स ओनली या पर्पजसाठी या व्हर्जनचा यूज केला जायचा. त्यानंतर अपडेटेड व्हर्जन आलं 1989मध्ये टॅली 4.5, ज्याचा यूजसुद्धा फक्त ह्याच पर्पजसाठी केला गेला, अकाउंट्स ओनली. त्यानंतर आपण पाहू शकतो टॅली 5.0. 4.5 नंतरचं जे लेटेस्ट अपडेट होतं ते होतं टॅली 5.0, जे 1990 ते 1997 या पिरियडमध्ये यूज केलं गेलं. याच्यामध्ये एक ॲडिशनल अपडेट होतं, ते होतं इन्व्हेंटरी पर्पजसाठी, इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी या व्हर्जनचा यूज केला गेला. याचा पिरियड होता 1990 ते 1997. जास्तीत जास्त यूज केलं गेलेलं हे व्हर्जन आहे, तुम्ही पाहू शकता. यानंतरचं जे अपडेट आलेलं टॅलीचं ते होतं 5.4, ज्याचा यूज 1997 ते 2000 या पिरियडमध्ये केला गेला. यामध्ये सुद्धा काही वेगळे फीचर्स नव्हते, अकाउंट्स ओनली, इन्व्हेंटरी या कारणांसाठी या मॅनेजमेंटसाठी या व्हर्जनचा यूज केला गेला. त्यानंतर लेटेस्ट अपडेट आलं टॅलीचं 6.3, जे अपडेट झालं होतं 2000 to 2005 या पिरियडमध्ये. या व्हर्जनचा यूज केला. याच्यामध्ये अपडेट जे आले होते ते सेम जे आपण इथे पाहू शकता तुम्ही, इन्व्हेंटरी, अकाउंट्स ओनली यासाठी या अपडेटचा यूज केला गेला. त्यानंतर 6.3 नंतरचं जे रिलीज होतं ते होतं टॅली 7.2, जे 2005 ते 2006 या पिरियडमध्ये यूज केलं गेलं. याच्यामध्ये बरेचसे फीचर्स अपडेट केले. या अपडेशनमध्ये होतं VAT, त्यानंतर TDS, देन सर्व्हिस टॅक्स, यासाठी 7.2. त्यानंतर अजून ॲडिशनल ऑप्शन सुद्धा होते याच्यामध्ये, जसं की इन्व्हेंटरी, अकाउंट्स, जे आपण इथे वरती पाहिलेले आहेत बाकीच्या व्हर्जन्समध्ये.
टॅली 7.0 नंतर जे रिलीज झालं टॅलीचं व्हर्जन ते आहे टॅली 8.1, जे रिलीज झालं 1 सप्टेंबर 2006 मध्ये. याच्यामध्ये हेच ऑप्शन होते जे आपण इथे पाहिलेले आहेत, जसं की व्हॅट, TDS, सर्व्हिस टॅक्स आणि प्लस ॲडिशनल आणि सर्वात महत्त्वाचं प्रॉपर्टी म्हणजे टॅली 8. या व्हर्जनमध्ये मल्टी लँग्वेजेस आपल्याला अवेलेबल केल्या गेल्या, म्हणजे तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये हवी आहे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही टॅलीचं सॉफ्टवेअर ऑपरेट करू शकता. देन पेरोल मॅनेजमेंटसाठी हे सॉफ्टवेअर यूज केलं गेलं. जॉब कास्टिंगसाठी 8.1 हे सॉफ्टवेअर यूज केलं गेलं. त्यानंतरचं जे अपडेट आलेलं होतं ते होतं टॅली 9.0, जे 2009 मध्ये रिलीज झालं. याच्यामध्ये सुद्धा थोडेसे अपडेटेड फीचर्स जे होते ते होतं जॉब कास्टिंग, त्याच्यासाठी या सॉफ्टवेअरचा यूज केला गेला. आणि जे आहे लेटेस्ट व्हर्जन ज्याचं नाव आहे टॅली ERP9, जे आपण आत्ता यूज करत आहोत, ते रिलीज झालं 12 मार्च 2009 रोजी. ते रिलीज अपडेटेड व्हर्जन जे होतं या व्हर्जनचं ते होतं रिलीज 1.0, जे 12 मार्च 2009ला रिलीज झालं होतं. या सॉफ्टवेअरचं नाव किंवा ह्या व्हर्जनचं नाव आहे टॅली ERP.9. ERP मीन्स व्हॉट? ERPचा फुल फॉर्म ERP is E stands for Enterprise Resource Planning. Enterprises means what? Enterprises is nothing but our business. जो काही बिझनेस आपण ऑपरेट करतोय इट इज नथिंग बट एंटरप्राइजेस. रिसोर्सेस, आपल्या बिझनेसचे जे काही रिसोर्सेस आहेत त्याचं पर्टिक्युलरली प्लॅनिंग करून आपण त्या ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज म्हणजेच टॅलीमध्ये आपण अकाउंटिंग करतो. ERP स्टँड्स फॉर एंटरप्राइजेस रिसोर्स प्लॅनिंग, ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं उद्योग संसाधन योजना. हे आपण पाहिले टॅलीचे व्हर्जन्स. टॅली ERP.9 याच्यामध्ये बरेचसे रिलीज झालेले आहेत. त्याच्यामध्ये 1.0 नंतरचं जे रिलीज होतं ते होतं 1.1, जे 12 एप्रिल 2009ला रिलीज झालं होतं. 1.1 नंतर जे काही नेक्स्ट रिलीज होतं ते होतं 1.2, जे 9 जून 2009ला रिलीज झालेलं होतं. 1.2 नंतरचं जे रिलीज आहे ते होतं 1.3, जे 7 जुलै 2009ला रिलीज केलं गेलं होतं. 1.3 नंतरचं जे रिलीज होतं ते होतं 1.5, जे 15 ऑगस्ट 2009ला रिलीज केलं गेलं होतं. आणि जे काही आपण आत्ता रिलीजेस यूज करतो ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता 6.5.2, जे 24 मे 2019ला रिलीज केलं गेलं. तुम्ही या सगळ्यांमध्ये कॉमन गोष्ट पाहू शकता. 4+5 5+4 किंवा 6+3 7.2 8.1 या सगळ्यांची जर तुम्ही ॲडिशन केली तर तुम्हाला त्या सगळ्यांची ॲडिशन मिळेल 9. आत्ता आपण कुठलं अपडेट यूज करतो? टॅली ERP.9. याच्यामध्ये वेगवेगळे जे रिलीज आहेत ते सध्या आपण यूज करतो. आत्ता आपण पाहिले टॅलीचे वेगवेगळे व्हर्जन्स, सुरुवातीपासूनचे व्हर्जन्स. नेक्स्ट आपण पाहणार आहोत टॅलीमध्ये आपल्याला कंपनी क्रिएट करावी लागते. मग ती कशा पद्धतीने क्रिएट केली जाते किंवा आपण टॅलीमध्ये कंपनी का क्रिएट करतो. त्यासाठी तुम्हाला टॅली ओपन करायचं आहे. जेव्हा आपण टॅली ओपन करतो तेव्हा टॅलीची आपल्याला स्टार्टअप स्क्रीन अशा पद्धतीने दिसते. त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाहू शकता आपल्याला लायसनिंग ऑपरेशन्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन दिलेलं आहे ॲक्टिवेट युअर लायसन. जर सपोज आपण टॅलीचं सॉफ्टवेअर हे परचेस केलेलं असेल तर आपल्याला एक सिरियल नंबर मिळेल, ॲक्टिवेशन की मिळेल, त्यानंतर ईमेल ID वगैरे हे सगळे डिटेल्स मेन्शन करून आपल्याला आपलं लायसन ॲक्टिवेट करावं लागतं. त्यानंतरचा ऑप्शन आहे रिॲक्टिवेट युअर एक्झिस्टिंग लायसन. तुम्ही तुमचं एक्झिस्टिंग लायसन रिॲक्टिवेट करू शकता. रेंटल लायसन मीन्स आपण रेंटवरती सुद्धा लायसन परचेस करू शकतो. एक्झिस्टिंग कॉन्फिग्युअर लायसन, एक्झिस्टिंग जे लायसन आहे ते आपल्याला कॉन्फिग्युअर करता येतं. लॉग इन ॲज अ रिमोट टॅली.net युजर.
जर सपोज आपल्याकडे ॲक्सेस असेल तर आपण पासवर्ड लॉग इन ID एंटर करून ॲज अ रिमोट युजर म्हणून कुठूनही टॅली ऑपरेट करू शकतो. नेक्स्ट आहे वर्क इन एज्युकेशनल मोड. टॅलीचे 2 मोड आहेत, एक असतं प्रोफेशनल मोड, दुसरं आहे एज्युकेशनल मोड. आत्ता जे आपण यूज करत आहोत ते आहे एज्युकेशनल मोड. लास्ट ऑप्शन जर तुम्ही पाहिलात तर तो आहे क्विट. टॅलीमधून जर सपोज तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर आपण क्विट ऑप्शनचा यूज करणार आहोत. आपल्याला कंपनी क्रिएट करायची आहे. कंपनी क्रिएट करण्यासाठी वर्क इन एज्युकेशनल मोड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. वर्क इन एज्युकेशनल मोड सिलेक्ट केल्यानंतर कीबोर्डवरती एंटर बटन प्रेस करा. एंटर केल्याच्या नंतर टॅलीची मेन स्क्रीन तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. ह्या मेन स्क्रीनवरती तुम्ही वरती पाहू शकता, इथे हा जो आहे बार त्याला म्हटलं जातं टायटल बार. टायटल बारवरती तुम्हाला तुमचा टॅलीचं जे काही व्हर्जन आहे ते डिस्प्ले होईल. याला म्हटलं जातं टायटल बार. त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता हा जो बार आहे तो आहे हॉरिझॉन्टल बटन बार. या बारला म्हटलं जातं हॉरिझॉन्टल बटन बार. तुम्हाला बटन बारवरती काही ऑप्शन्स दिलेले आहेत, जसं प्रिंट, एक्सपोर्ट, मेल, आणि त्या प्रत्येक ऑप्शनच्या समोर एक पर्टिक्युलर लेटर दिलेला आहे आणि त्या लेटरच्या खाली सिंगल अंडरलाईन दिलेली आहे. काही लेटर्स तुम्ही पाहू शकता त्या खाली डबल अंडरलाईन दिलेली आहे. टॅलीमध्ये टॅली असं इंडिकेट करतं की जर सपोज एखाद्या लेटर खाली सिंगल अंडरलाईन असेल तर तुम्ही कीबोर्डवरनं डिरेक्टली तो ऑप्शन ॲक्सेस करू शकता विथ अल्टर बटन. सिंगल अंडरलाईन मीन्स त्या पर्टिक्युलर लेटरसोबत तुम्हाला अल्ट बटन प्रेस करायचं आहे, म्हणजे आपल्याला ही कॉम्बिनेशन की यूज करायची आहे त्या लेटरसोबत जी आहे अल्ट. जर सपोज डबल अंडरलाईन असेल तर टॅली असं इंडिकेट करतं की त्या लेटरसोबत तुम्हाला कीबोर्डवरनं कंट्रोल बटन प्रेस करायचं आहे, म्हणजे सायमल्टेनियसली हे दोन्ही बटन्स आपल्याला प्रेस करायचे आहेत जर तुम्ही एखाद्या ऑप्शनमध्ये एंटर करू इच्छिता. त्यानंतर हा जो होता तो आहे हॉरिझॉन्टल बटन बार. त्यानंतर हा इकडचा जो आहे त्याला म्हटलं जातं व्हर्टिकल बटन बार. याच्यावरती सुद्धा तुम्ही ऑप्शन्स पाहू शकता. इकडे व्हर्टिकल बटन बारवरती आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. सिलेक्ट कंपनी, देन शट कंपनी, डेट, पीरियड, कंपनी इन्फो, कनेक्ट, हे बरेचसे ऑप्शन्स आहेत. हे तुम्हाला जो पाहिजे तो ऑप्शन तुम्ही ॲक्सेस करू शकता. त्यासमोर तुम्हाला एक पर्टिक्युलर की दिलेली आहे, त्या कीचा यूज करून आपण ते ऑप्शन ॲक्सेस करू शकतो. याला म्हटलं जातं व्हर्टिकल बटन बार. त्यानंतर हे खालचे जे 4 ब्लॉक्स आहेत, कॉन्फिगरेशनचा ब्लॉक्स आणि त्याच्यासमोरचे हे 3 ब्लॉक्स, याला म्हटलं जातं प्रोडक्शन बार. प्रोडक्शन बारमध्ये आपल्या प्रोडक्टविषयीची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला याच्यामध्ये दिलेली असते. पहिलं तुम्ही पाहू शकता प्रोडक्ट, तुम्ही टॅलीचं कुठलं व्हर्जन यूज करताय ते तुम्हाला इथे दिलेलं जाईल. त्यानंतर तुमच्याकडे टॅलीचं कुठलं रिलीज आहे, कुठलं अपडेट आहे ते तुम्हाला इथे डिस्प्ले केलं जाईल. नेक्स्ट ऑप्शन आहे लायसन अँड सर्व्हिसेस. याच्यामध्ये तुम्ही कुठलं सर्व्हिस यूज करताय ते दिलं जाईल. कॉन्फिगरेशनमध्ये तुम्हाला कॉन्फिगरेशन डिस्प्ले केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅल्क्युलेटर. याला म्हटलं जातं कॅल्क्युलेटर बार. हे एक इंटरॅक्टिव्ह कॅल्क्युलेटर आहे, त्याची शॉर्टकट की आहे कंट्रोल-A. टॅलीमध्ये जर सपोज तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे असतील तर तुम्ही कंट्रोल-N प्रेस करून कॅल्क्युलेटर ॲक्टिवेट करू शकता. त्यानंतर हा खालचा जो बार आहे याला म्हटलं जातं स्टेटस बार. स्टेटस बारवरती तुमची करंट स्क्रीन जी ओपन आहे त्याचे डिटेल्स इथं डिस्प्ले होतात. आत्ता सध्या आपण टॅलीच्या मेन स्क्रीनमध्ये आहोत, गेटवे ऑफ टॅली. त्यानंतर हा इकडचा जो एरिया आहे इकडे दिलेला आहे लिस्ट ऑफ कंपनीज. याच्यामध्ये तुम्ही जी कुठली कंपनी क्रिएट केलेली असते ती तुम्हाला इथे दिसते, किंवा जी कुठली सिलेक्टेड कंपनी असते ती तुम्हाला इथे डिस्प्ले होते. नो व्हाउचर्स एंटर्ड मीन्स वॉट, आपण कंपनीमध्ये एकाही व्हाउचरची एंट्री केलेली नाही आहे. ही जी स्क्रीन आहे हिला म्हटलं जातं गेटवे ऑफ टॅली स्क्रीन किंवा GOT असं सुद्धा म्हटलं जातं. यावरती तुम्ही वेगवेगळे ऑप्शन्स पाहू शकता. मास्टर्समध्ये अकाउंट्स इन्फो, इन्व्हेंटरी इन्फो. अकाउंट्स इन्फोचा यूज आपण लेजर क्रिएट करण्यासाठी करतो, ग्रुप क्रिएशनसाठी आपण अकाउंट्स इन्फोचा यूज करतो. त्यानंतर इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन जसं स्टॉक आयटम, त्यानंतर युनिट ऑफ मेजर, स्टॉक ग्रुप्स, या सगळ्या ऑप्शनसाठी आपण इन्व्हेंटरी इन्फोचा यूज करतो. ट्रान्झॅक्शन्स, आपल्याला जर एंट्रीज करायच्या असतील तर आपण अकाउंटिंग व्हाउचर, इन्व्हेंटरी व्हाउचर्स या व्हाउचरचा यूज करतो. युटिलिटीजमध्ये आपल्याला इम्पोर्ट डाटाचं ऑप्शन दिलेलं आहे, बँकिंग ऑप्शन दिलेला आहे. रिपोर्ट्समध्ये आपल्याला रिपोर्ट जनरेट करता येतं. डिस्प्लेमध्ये तुम्ही पाहू शकता
क्विट जर सपोज टॅलीमधून बाहेर पडायचं असेल तर आपण क्विट ऑप्शनवरती क्लिक करू शकतो. आता आपल्याला सुरुवातीला एक कंपनी क्रिएट करायची आहे. कंपनी क्रिएट करण्यासाठी तुम्ही व्हर्टिकल बटन बारवरती ह्या ऑप्शनचा यूज करून किंवा ह्या ऑप्शनवरती क्लिक करून सुद्धा कंपनी इन्फोची विंडो ओपन करू शकता, किंवा यासमोर दिलेला आहे F3 खाली सिंगल अंडरलाईन दिलेली आहे. सिंगल अंडरलाईन कन्सिस्ट आपल्याला अल्ट बटन प्रेस करायचं आहे, म्हणजे Alt+F3 ही कंपनी क्रिएशनची शॉर्टकट की आहे. कंपनी इन्फोवरती क्लिक करा. कंपनी इन्फोवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला कंपनी इन्फोचं विंडो ओपन झालेलं दिसेल. यामध्ये तुम्ही पहिलं ऑप्शन पाहू शकता सिलेक्ट कंपनी, त्यानंतर कनेक्ट कंपनी, शट कंपनी, क्रिएट कंपनी अँड देन अल्टर. आपल्याला पहिल्यांदा कंपनी क्रिएट करायची आहे. टॅलीमध्ये तुम्ही जेव्हा वर्किंग करता तेव्हा तुम्हाला फक्त कीबोर्डचाच यूज करायचा आहे. जर समजा मागे यायचं असेल तर तुम्ही एस्केप, किंवा बॅक यायचं असेल तर आपण एस्केप बटन यूज करतो. पुढे जायचं असेल तर कीबोर्डवरून एंटर बटनाचा यूज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एखादा पर्टिक्युलर ऑप्शन सिलेक्ट करायचा असेल तर कीबोर्डवरून नेव्हिगेशन कीज आपल्याला यूज करायचा आहे. त्यानंतर अमाऊंट वगैरे एंटर करायची असेल तर आपण कीबोर्डवरून न्यूमेरिक कीपॅडचा यूज करतो. टॅलीमध्ये जेव्हा तुम्ही एखादा पर्टिक्युलर ऑप्शन सिलेक्ट करता तेव्हा तुम्हाला त्या ऑप्शनमध्ये एक पर्टिक्युलर लेटर हायलाईट झालेलं दिसेल रेड कलरमध्ये. इट मीन्स तुम्हाला जर तो ऑप्शन ॲक्सेस करायचा असेल तर तुम्ही कीबोर्डवरनं जे लेटर हायलाईट झालेलं आहे ते प्रेस करून त्या ऑप्शनमध्ये प्रोसेस करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कंपनी क्रिएट करायची आहे, तुम्ही कीबोर्डवरनं डिरेक्टली C प्रेस केला तरी कंपनी इन्फॉर्मेशन किंवा कंपनी क्रिएशनच्या विंडोमध्ये आपण एंटर होणार आहोत. कंपनी क्रिएशनच्या विंडोमध्ये पहिला ऑप्शन आपल्याला दिलेला आहे नेम. इथे तुमच्या कंपनीचं जे काही नाव आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. सपोज मी नाव देते यश. सपोज मी कंपनीला नाव दिलं यश कम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. पुढे जाण्यासाठी तुम्हाला कीबोर्डवरून एंटर करायचं आहे. एंटर केल्याच्या नंतर प्रायमरी मेलिंग्स डिटेल्समध्ये तुम्ही पाहू शकता मेलिंग नेममध्ये तुमच्या कंपनीचं नेम जे तुम्ही वरती दिलेलं आहे तेच ॲज इट इज खाली डिस्प्ले होत आहे. यामध्ये जर सपोज तुमच्या कंपनीचं मेलिंग नेम म्हणजे अदर एखादं नाव असेल तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर ॲड्रेस, तुमच्या कंपनीचा जो काही ॲड्रेस असणार आहे तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. पुढे जाण्यासाठी एंटर बटन. नेक्स्ट तुम्हाला विचारलेलं आहे कंट्री. जेव्हा तुम्ही कंट्री ऑप्शन सिलेक्ट करता बाजूला तुम्ही बघू शकाल लिस्ट ऑफ कंट्रीजचं ऑप्शन हायलाईट झालेलं आहे. यामधून तुमची जी काही कंट्री आहे ती कंट्री तुम्हाला सिलेक्ट करायची. आय एम सिलेक्टिंग इंडिया कंट्री. नेक्स्ट स्टेट. लिस्ट ऑफ स्टेट्समधून तुम्हाला जो काही स्टेट आहे तुमचा तो सिलेक्ट करायचा आहे. महाराष्ट्र स्टेट. पिनकोड, तुमच्या एरियाचा जो काही पिनकोड आहे तो पिनकोड तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. नेक्स्ट कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुमच्या कंपनीचा जो काही फोन नंबर आहे तो मेन्शन करायचा आहे. नेक्स्ट विचारलेला आहे मोबाईल नंबर. तुमच्या कंपनीचा जो काही मोबाईल नंबर असणार आहे ते डिटेल्स तुम्हाला इथे मेन्शन करायचे. फॅक्स नंबर, ईमेल, वेबसाईट हे डिटेल्स जर अवेलेबल असतील तर तुम्ही इथे फिलअप करू शकता. एंटर केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथे दिलेलं आहे बुक्स अँड फायनान्शियल इयर डिटेल्स. फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम, जेव्हा आपलं फायनान्शियल इयर स्टार्ट होतं ती डेट इथे मेन्शन केलेली असते. नेक्स्ट आहे बुक्स बिगिनिंग फ्रॉम. बुक्स बिगिनिंग फ्रॉममध्ये तुमची कंपनी ज्या तारखेला स्टार्ट झालेली आहे किंवा तुम्ही कंपनीमध्ये वर्किंग ज्या तारखेपासून सुरू केलेलं आहे ती तारीख तुम्ही इथे टाकू शकता. सिक्युरिटी कंट्रोल, यामध्ये तुम्हाला जर तुमचे डिटेल्स सिक्युअर ठेवायचे असतील तर तुम्ही पासवर्ड देऊ शकता. तो कशा पद्धतीने दिला जातो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढे जाण्यासाठी कीबोर्डवरून एंटर बटन प्रेस करायचं आहे. इथे खाली पाहू शकता बेस करन्सी इन्फॉर्मेशन. बेस करन्सी इन्फॉर्मेशनमध्ये जेव्हा तुम्ही वरती कंट्री सिलेक्ट करता, कंट्री सिलेक्ट केल्यानंतर बेस करन्सी इन्फॉर्मेशनमध्ये ऑटोमॅटिकली चेंजेस होतात. इथे आपल्याला काही चेंजेस करायची गरज नसते. पुढे जाण्यासाठी कीबोर्डवरती एंटर बटन प्रेस करायचं आहे. येस, त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा एंटर करायचं आहे. जेव्हा तुम्ही कीबोर्डवरती एंटर करता सगळे डिटेल्स ॲक्सेप्ट करून घेता ते तुमच्या कंपनीमध्ये सगळे डिटेल्स
सेव्ह होतात. आत्ता आपण पाहिलेलं आहे कंपनी. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे अल्टर. जर सपोज तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये चेंजेस करायचे असतील तर तुम्ही अल्टर ऑप्शनचा यूज करून चेंजेस करू शकता. त्यासाठी अल्टर ऑप्शन सिलेक्ट करा, कीबोर्डवरनं ए प्रेस करू शकता किंवा एंटर केलं तरी तुम्ही पुढे जाल. लिस्ट ऑफ कंपनीजमधून तुम्हाला ज्या कंपनीमध्ये चेंजेस करायचे आहेत ती कंपनी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. सपोज आय एम सिलेक्टिंग यश कम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. एंटर. तुम्हाला जे काही चेंजेस करायचे ते तुम्ही इथं मेन्शन करू शकता. तुमची इन्फॉर्मेशन काही चुकली असेल किंवा अदर इन्फॉर्मेशन तुम्हाला अपडेट करायची आहे. फॉर एक्झाम्पल आय एम गिविंग ईमेल ID. एंटर करून तुम्हाला सगळे डिटेल्स ॲक्सेप्ट करून घ्यायचे. तुमच्या कंपनीमध्ये ते ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली अपडेट होतात. अल्टर मीन्स कंपनीमध्ये चेंजेस करायचे. मागे येण्यासाठी तुम्हाला कीबोर्डवरून एस्केप बटन प्रेस करायचे. आता आपण पाहिलं कंपनीचे डिटेल्स कशा पद्धतीने अल्टर करता येतात. नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे सिलेक्ट कंपनी. सिलेक्ट कंपनीमधून तुम्हाला ज्या कंपनीमध्ये तुमचं वर्किंग ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज करायच्या आहेत ती कंपनी तुम्हाला इथून सिलेक्ट करता येते. त्यासाठी तो ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला कीबोर्डवरती एंटर बटन प्रेस करायचे. एंटर बटन प्रेस केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता यू विल सी मल्टिपल कंपनीज. यामधून तुम्हाला तुमची जी काही कंपनी आहे ती सिलेक्ट करायची आहे. सपोज आय एम सिलेक्टिंग डेमो 1 प्रायव्हेट लिमिटेड. एंटर. इथे तुम्ही बाजूला पाहू शकता जी कंपनी आपण सिलेक्ट करतो ती इथे बोल्डमध्ये डिस्प्ले केली जाते. आपल्या कंपनीज आता एवढ्या ओपन आहेत. डेमो 1 प्रायव्हेट लिमिटेड, डेमो प्रायव्हेट लिमिटेड, यश कम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. जी कंपनी तुम्हाला नको आहे ती तुम्ही बंद करू शकता. कशा पद्धतीने बंद केली जाते इथे तुम्ही पाहू शकता. शट कंपनी. शट कंपनीसाठी आपल्याला शॉर्टकट की यूज करता येते Alt+F1. Alt+F1 हे शट कंपनीसाठी शॉर्टकट की आहे. त्यासाठी तुम्हाला यामध्ये एंटर करायचं आहे. एंटर केल्याच्या नंतर जी कंपनी तुम्हाला शट करायची आहे ती सिलेक्ट करा. कीबोर्डवरती एंटर करा. तुम्ही पाहू शकता इथे बाजूला डेमो 1 प्रायव्हेट लिमिटेड शट म्हणजे बंद झालेली आहे. सपोज ही जी तुम्हाला डिस्प्ले होती ती कंपनी सुद्धा बंद करायची असेल तर शट कंपनीमध्ये एंटर करा. डेमो प्रायव्हेट लिमिटेड सिलेक्ट करा. कीबोर्डवरती एंटर. कंपनी शट म्हणजे बंद झालेली आहे. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे टॅलीचं बेसिक इंट्रोडक्शन, टॅलीचे वेगवेगळे व्हर्जन्स, त्यानंतर टॅलीमध्ये कंपनी कशा पद्धतीने क्रिएट केली जाते. जर सपोज तुम्हाला तुमच्या बिझनेसचा अकाउंट मेंटेन करायचं असेल तर एक पर्टिक्युलर कंपनी लागणार आहे. ती कंपनी क्रिएट करून तुम्ही त्या कंपनीमध्ये तुमच्या कंपनीचे सगळे डिटेल्स सेव्ह करू शकता किंवा तुमचे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्या एंट्रीज तुम्ही यामध्ये करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर यश कम्प्युटर्स चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला कळवू शकता. तोपर्यंत थँक्यू सो मच.